ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र. आज अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतीये नमः. ओ श्री गुरुवे नमः. श्री कुलदेवताये नमः. सिद्धयोगी नामधारकांना श्री दत्तात्रयांचा अवतारची कथा सांगू लागले आणि आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, अरे लक्षपूर्वक आई, भगवान विष्णूंनी अंबा ऋषीसाठी अवतार घेतला, त्याचप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे विष्णूचे 10 अवतार आहेत. सत्यसज्जनांचे रक्षण, दृष्ट दुर्जनांचे निर्दोलन याच हेतूने परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतो. द्वापार युग संपल्यावर कलियुग सुरू झाले आणि या जगात अधर्म आणि अनाचार वाढले. ब्राह्मण आचारभ्रष्ट, विचारभ्रष्ट झाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याचप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो. पिठापूर नावाच्या गावात अपळराज नावाचा एक अपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता आणि त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी सदाचारणी आणि प्रतिवर्ता होती. अतिथी अमंगत्याची ती मनोभावे सेवा करत असे. दोघेही सत्वगुणी होते. श्री विष्णूंची आराधना उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्यापात यायचे होते. दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्यांची भिक्षा वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला आणि तिने दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला. प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले, माग माते जे इच्छेसी, जे जे वासना तुझे मनी पावसी त्वरित म्हणतेस. माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जे हवे ते माग. श्री दत्तात्रेयांनी अशा आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली, भगवंता, आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत. त्यातूनच 2 पुत्र वाचले, पण त्यातील एक अंधाळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे आहे. म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा. सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेली श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा उद्धार होईल. कलियुगात त्यांची फार मोठी कीर्ती होईल. परंतु मी जे सांगेल ते कर, नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल. असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरूपी दत्तात्रेय अदृश्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला. काही कामासाठी बाहेर गेलेला अपळराज घरी परतला. सुमतीने त्याला सगळी हकीकत सांगितली. मध्यान्हकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही दत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पंचाळेश्वर या ठिकाणी दत्तात्रयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागवायस येतील त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असे त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितली हकीकत ऐकून अपळराज अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले, कारण आज आपल्याकडे श्री दत्तप्रभू प्रत्यक्ष विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. 9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिला सुमती प्रसूती झाली. तिला एक पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. अपळराजाने खूप दानधर्म केला. विद्वान ब्राह्मणांना त्यांची जन्मपत्रिका तयार करून त्यांचे भविष्य वर्तवले. हा मुलगा दीक्षा करता जगद्गुरू होईल असे त्यांचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला. हे लक्षात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले.
हे भगवान दत्तात्रेय असून लोक उद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे अप्पळराजा व सुमती यांनी समजले. अत्यंत आनंदाने श्रीपादांचे संगोपन ते करत होते. यथावकाश श्रीपाद 7 वर्षाचे झाले. मग अप्पळराजाने त्याच यथाशास्त्र मौजीबंधन केले. मुंज होता श्रीपाद 4ही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायचित्त, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले. मातापित्यांनी श्रीपादच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी विवाह करणार नाही. मी वैराग्यश्रीशी विवाह केला आहे. मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होय. आमचे नावच श्री वल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटले. परंतु तुला ज्ञानी पुत्र होईल. तो सांगेल तसे वागा. हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल, तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले, बाळा, तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती, पण आम्ही तुला आवडत नाही. आपल्या पुत्रयोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावत म्हणाला, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे ते मिळेल. मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पाहिले असता त्या क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते. त्याप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले. त्या दोघांनी श्रीपादच्या चरणकमलांवर डोके ठेवले. आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरद हस्त ठेवून आशीर्वाद दिला. तुम्हाला पौत्रांसह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आईवडिलांची सेवा करा. तुम्ही परज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मग ते आई वडिलांना म्हणाले, या दोन्हीही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुष्य व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तर दिशेला जात आहे. अनेक साधूजनांना मी दीक्षा देणार आहे. सर्वजण श्रीपादच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले. एकेकी गुप्त झाले. ते एका गुप्तपणे काशी क्षेत्री गेले. तेथून बद्रिकाश्रमात गेले. तेथे श्री नारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले. सिद्धयोग्यांनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकांनी सिद्धयोग्यांना काय विचारले व सिद्धयोग्यांनी काय सांगितले ती कथा पुढील अध्यायात. अशा रीतीने गुरुचरित्रात अमृतातील श्री दत्तायांच्या श्रीपाद वल्लभ अवतार कथा नावाचा 5वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेय नमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.